नमस्कार मंडळी, मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। आज आपल्याला बनवायच्या आहेत एकदम खमंग खुसखुशीत तासनतास अशाच फुललेल्या राहणाऱ्या पुऱ्या। आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या अजिबात तेल पिणार नाहीत किंवा अजिबात तेलकट होणार नाहीत। तेलाचं मोहन न टाकता किंवा रवा न टाकता एकदम खमंग खुसखुशीत आणि टम्म अशा फुगलेल्या आपल्याला पुऱ्या तयार करायच्या आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ मी या ठिकाणी चाळून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत घट्टसर असं हे कणिक मळून घ्यायचं आहे। पाणी जर एकदाच टाकलं तर पीठ आपलं पातळ होऊ शकतं। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी या पिठाचा घट्टसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपल्याला या पिठाला झाकून 10 मिनिटांसाठी साईडला ठेवायचं आहे, म्हणजेच आपलं जे पीठ आहे ते छान भिजलं जातं। एक 10 मिनिट झालेले आहेत, आपले जे पीठ आहे ते छान भिजलेलं आहे, पहिल्यापेक्षा आता मऊ आणि सॉफ्ट झालेलं आहे। पिठाला आपल्याला परत एकदा छान मळून घ्यायचं आहे। पीठ मी छान मळून घेतलेलं आहे। पेढ्याच्या आकाराचे आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजेच आपल्याला पुऱ्या लाटण्यासाठी सोपं जातं। पिठाचे सर्व गोळे आपल्याला एकदाच करून ठेवायचे आहेत। आपण पुऱ्या भरभर लाटू शकतो आणि एकदम झटकेपट आपल्या ह्या पुऱ्या तयार होतात। यावरती अजिबात क्रॅक पडलेला नाहीये, एकदम छान प्लेन असे आपण हे गोळे तयार करून घेतलेले आहेत। सर्व गोळे आपल्याला या ठिकाणी सेम याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत। तर सर्व पिठाचे गोळे मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहेत। आता या पिठाच्या गोळ्याला आपल्याला हवा लागू द्यायची नाहीये। या बाउलवरती आपल्याला एक झाकण ठेवून द्यायचं आहे। जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये एक उंडा काढून याची पुरी लाटून घ्यायची आहे। आता आपल्याला पिठाचा वापर न करता या पुऱ्यात लाटून घ्यायच्या आहेत। पोळीपाटावरती पुरी आपली चिटकू नये, सहजच लाटता यावी यासाठी आपण पोळीपाटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। कमी जास्त न लाटता सर्व बाजूने आपल्याला सेम अशी पुरी लाटून घ्यायची आहे, त्यामुळे पुरी तेलामध्ये टाकल्यास छान फुलते। अशा पद्धतीने मी ही पुरी लाटून घेतलेली आहे। पुरी आपल्याला एकदम पातळ न करता थोडीशी जाड ठेवायची आहे। एवढ्या जाडीची मी ही पुरी तयार करून घेतलेली आहे। बाकीच्या राहिलेल्या ज्या पुऱ्या आहेत त्या देखील मी सेम याच पद्धतीने तयार करून घेणार आहे। दुसरी देखील पुरी मी सेम याच पद्धतीने लाटून घेतलेली आहे। तर दुसरी पुरी लाटताना आपल्याला तेल लावण्याची अजिबात गरज नाहीये। सर्व पुऱ्या लाटून मी एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत। पुऱ्यावरती देखील आपल्याला एखादा कपडा झाकून ठेवायचा आहे, त्यामुळे आपल्या पुऱ्याला हवा लागणार नाही आणि आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या कडक होणार नाहीत। आता आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। पुऱ्या तळण्यासाठी गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी। तेल आपल्याला कमी गॅसवरती छान गरम करून घ्यायचंय, त्यानंतरच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तेल जर आपलं तापलेलं नसेल तर आपली पुरी तेलामध्ये छान फुलणार नाही। तेलामध्ये मी एक पुरी सोडून घेतलेली आहे। तेलामध्ये टाकताच आपली जी पुरी आहे ती छान फुलून वरती आलेली आहे। दोन्ही बाजूने आपल्याला छान पुरी खरपूस अशी तळून घ्यायची आहे। बऱ्याच जणांना पुरी एकदम ब्राऊन रंगामध्ये तळून घेतलेली आवडते। तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही ही पुरी तळून घेऊ शकता। मी एवढ्या रंगावरती ही पुरी तळून घेतलेली आहे। हलकासा पुरीला आपल्या ब्राऊन रंग आलेला आहे। एकदम जास्त ब्राऊन देखील मी पुरी तळून घेतलेली नाहीये। बाकीच्या राहिलेल्या ज्या पुऱ्या आहेत ते देखील मी सेम याच पद्धतीने तळून घेणार आहे। दुसरी देखील पुरी आपली तेलामध्ये टाकताच छान फुललेली आहे। दुसरी देखील पुरी मी छान हलक्याशा ब्राऊन रंगामध्ये तळून घेतलेली आहे। एकदम खमंग खुसखुशीत आपली ही पुरी तयार झालेली आहे। बाकीच्या राहिलेल्या सर्व पुऱ्या मी या ठिकाणी तळून घेणार आहे। सर्व पुऱ्या मी या ठिकाणी तळून घेतलेल्या आहेत। बघू शकता तुम्ही तळल्यानंतर देखील आपल्या पुऱ्या जशाच तशा फुललेल्या आहेत। अजिबात तेलकट नसलेल्या एकदम खमंग खुसखुशीत अशा आपल्या या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। पुरी मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे। जरा सुद्धा आपली पुरी तेलकट नाहीये, अजिबात आपल्या पुरीला तेल पिलेलं नाहीये। एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी आपल्या या टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। तासनतास या पुऱ्या तुम्ही अशाच जरी ठेवल्या तरी देखील छान अशाच फुललेल्या राहतील। आज आपल्याला पारंपरिक पद्धतीने फक्त दुधाचा वापर करून एकदम दाणेदार आणि लच्छेदार अशी बासुंदी तयार करायची आहे। बासुंदीचा रंग तुम्ही बघू शकता, एकदम मस्त अशी आपली ही बासुंदी तयार झालेली आहे। दाणेदार आहे, लच्छेदार आहे, मस्त यामध्ये साय देखील आहे। कढईमध्ये आपल्याला तळाशी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। पाणी टाकल्यामुळे आपलं जे दूध आहे ते खाली चिटकणार नाही। या ठिकाणी मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। बासुंदी तयार करण्यासाठी या ठिकाणी मी एक जाड बुडाची आणि थोडीशी पसरट असलेली कढई घेतलेली आहे। कढईचं जे बुड आहे ते जाड असल्यामुळे आपली जी बासुंदी आहे ती खाली बुडाशी लागणार नाही। भांड पसरट असल्यामुळे आपले जे दूध आहे ते लवकर आटण्यास मदत होते। आता या दुधामध्ये मी केसरचे काही धागे टाकून घेत आहे। केसर आपल्याला दूध आटवण्याच्या अगोदरच टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे केसरचा जो रंग आहे तो पूर्णपणे दुधामध्ये उतरतो। लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे दूध छान गरम करून घ्यायचं आहे। दुधाला छान उकळी आलेली आहे। एक 5 ते 6 मिनिटांमध्ये आपले जे दूध आहे ते छान तापलेलं आहे। यावरती जी साय जमा झालेली आहे ती आपल्याला एका बाजूला करून घ्यायची आहे। असं केल्यामुळे आपली जी बासुंदी ती छान रवाळ आणि दाणेदार तयार होते।
तर पारंपरिक पद्धतीने बासुंदी तयार करण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ जास्त लागतो. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इन्स्टंट खव्याचा वापर करून बासुंदी कशी तयार करायची ते बघितलेलं आहे. आणि आज आपल्याला या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने फक्त दुधाला आटवून बासुंदी कशी तयार करायची ते बघायचं आहे. आता या ठिकाणी दूध आटवण्यासाठी आपल्याला 20 ते 25 मिनिट लागू शकतात. यामध्ये जी साय येत आहे ते आपल्याला साईडला करून घ्यायची आहे, त्यामुळे आपले जे दूध आहे ते ओतू देखील जाणार नाही. या ठिकाणी आपण 1 लिटर दूध घेतलेले आहे, तर आपले जे दूध आहे ते आटून अर्धा लिटर होत नाही तोपर्यंत आपल्याला या दुधाला आटवून घ्यायचं आहे. यावरती साय जमा झालेली आहे, ती साय आपण साईडला करून घेऊया. दुधामध्ये आपण जे केसर घातलेला आहे त्याचा रंग देखील आता दुधामध्ये छान उतरलेला आहे. एक 5 ते 6 मिनिट आपल्याला दुधाला परत छान आटवून घ्यायचं आहे. आपले जे दूध आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि छान यामध्ये घट्टपणा आलेला आहे. आता या दुधामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे साखर टाकून घ्यायचे आहे. साखर टाकल्यानंतर देखील आपल्याला दुधाला एक 5 ते 6 मिनिट छान उकळून घ्यायचं आहे. यामध्ये मी बदाम आणि पिस्त्याचे काही काप टाकून घेत आहे. आता या ठिकाणी आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. परत आपल्याला दुधाला एक छान उकळी काढून घ्यायची आहे. आपले जे दूध आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे. मस्त असं यामध्ये घट्टपणा आलेला आहे. थंड झाल्यानंतर हे दूध आणखीनच घट्ट होत जातं. त्यासाठी आपल्याला दुधाला जास्त घट्ट न करता थोडंसं पातळ ठेवायचं आहे. तर मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि या बासुंदीला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता ही बासुंदी पूर्णपणे मी थंड करून घेतलेली आहे. रूम टेम्परेचरवरतीच मी ही बासुंदी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, सुरुवातीला एकदम पातळ वाटणारी ही बासुंदी आता बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे. यामध्ये छान घट्टपणा आलेला आहे. एकदम दाणेदार लच्छेदार अशी आपली ही बासुंदी तयार झालेली आहे. ही बासुंदी तुम्ही पुरी सोबत खाऊ शकता. बासुंदी थंड करून खाल्ल्यास आणखीनच छान लागते. आज आपल्याला घरीच चक्का तयार करून त्या चक्क्यापासून केसर पिस्ता श्रीखंड तयार करायचा आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी अर्धा किलो दही घेतलेला आहे. दही मी या ठिकाणी विकतचं घेतलेलं आहे. तुम्ही घरी तयार केलेलं दही देखील वापरू शकता. चक्का तयार करण्यासाठी आपल्याला दह्यामधील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि एकदम घट्ट असं आपल्याला ही चक्का तयार करून घ्यायचा आहे. त्यामुळे आपले जे श्रीखंड आहे ते एकदम छान तयार होतो. आता दह्याचा चक्का तयार करण्यासाठी या ठिकाणी आपण एक पातेले घेतलेले आहे. त्यावरती मी एक चाळणी ठेवलेली आहे. त्यावरती आपल्याला एक रुमाल अंथरून घ्यायचा आहे आणि रुमालावरती आता आपल्याला हे दही टाकून घ्यायचं आहे. रुमालाचे 4ही कोपरे मी या ठिकाणी बांधून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने हाताने दाब देऊन आपण यामधील जे पाणी आहे ते थोडंसं काढून घेतलेलं आहे. दह्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाहीये. त्यासाठी आपल्याला या रुमालाला 2 घंट्यासाठी टांगून ठेवायचं आहे. त्यामुळे यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल. किंवा तुम्ही यावरती एखादी जड वस्तू ठेवू शकता, त्यामुळे देखील आपल्या दह्यामधील पाणी पूर्णपणे निघून जाईल. 2 घंटे मी या दह्याला बांधून ठेवलं होतं. यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे. आपला जो चक्का आहे तो एकदम छान घट्ट असा तयार झालेला आहे. यामध्ये अजिबात पाणी नाहीये. एकदम घट्ट असा आपला हा चक्का तयार झालेला आहे. आता आपल्याला या चक्क्यापासून श्रीखंड तयार करून घ्यायचा आहे. एका भांड्यामध्ये आपल्याला हा चक्का काढून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला केसर श्रीखंड तयार करायचा आहे. त्यासाठी 20 ते 25 केसरचे धागे आपण गरम दुधामध्ये भिजू घालून घेतलेले आहेत. ते दूध आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला पाव चमचा वेलची पावडर टाकून घ्यायची आहे. वेलची पावडरमुळे खूप मस्त असा स्वाद येतो आपल्या श्रीखंडाला. त्याचबरोबर आपल्याला 2 मोठे चमचे पिठी साखर टाकून घ्यायची आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये टाकू शकता. दही जर आंबट असेल तर साखर थोडीशी जास्त टाक, त्यामुळे आपले जे श्रीखंड आहे ते जास्त आंबट होणार नाही. आता या ठिकाणी मी घेतलेलं दही जास्त आंबट नाहीये, त्यासाठी मी या ठिकाणी 2 मोठे चमचे साखर टाकून घेत आहे. गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त देखील करू शकता. आता आपल्याला या ठिकाणी या मिश्रणाला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपले जे श्रीखंड आहे ते थोडंसं घट्ट वाटत आहे. मी यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे आपले जे श्रीखंड आहे ते थोडंसं पातळ होईल. भिजवलेले बदाम आणि भिजवलेले पिस्त्याचे काही काप टाकून घेत आहे. बदाम आणि पिस्ता मी भिजू घालून घेतलेला आहे. त्याचे मी काप करून घेतलेले ते टाकायचं यामध्ये. आपल्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये काजू, बदाम, पिस्ता टाकू शकता आणि आपल्याला श्रीखंडाला छान मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम मस्त असं आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, रंग देखील एकदम छान आलेला आहे. एकदम मस्त असं आपलं हे श्रीखंड तयार झालेलं आहे. पुरीसोबत तुम्ही हे श्रीखंड थंड करून खाऊ शकता, खूप मस्त लागतं. तर आपले जे श्रीखंड आहे ते तयार झालेले आहे. जास्त आंबट नाहीये आणि जास्त गोड देखील नाहीये. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा.
कुठलंही वाटण न वाटता बटाट्याची भाजी तयार करून घेऊया। या ठिकाणी मी 3 छोट्या आकाराचे बटाटे त्यावरील साल काढून अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपण या ठिकाणी ताजे वाटाणे घेतलेले आहेत। बटाटे आणि वाटाणे मी या ठिकाणी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत, त्यामुळे आपले बटाटे काळे पडत नाहीत। आता आपल्याला कुठलंही वाटण न तयार करता ही भाजी एकदम छान तयार करायची आहे। गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेतलेले आहे। तेल छान तापल्यानंतर मी यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी आपली छान फुटलेली आहे। यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत। जिरे देखील आपले छान फुललेले आहेत। यामध्ये मी कांद्याचा वापर अजिबात करणार नाही। या ठिकाणी मी 1 टमाटर बारीक असं कट करून घेतलेलं आहे, ते टमाटर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। किसून घेतलेला अद्रक आणि कुटून घेतलेला लसण टाकायचं यामध्ये आपल्याला। टमाटर लवकर मऊ होण्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। 1 पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला जिरे पावडर, धने पावडर किंवा कुठलाही इतर मसाला न टाकता यामध्ये आपल्याला फक्त कांदा लसण मसाल्याचा वापर करायचा आहे। हा जो मसाला आहे तो आपण घरीच तयार केलेला आहे। यामध्ये जिऱ्याचा वापर केलेला आहे, धन्याचा वापर केलेला आहे, काश्मीरी मिरचीचा देखील वापर केलेला आहे। भाजीसाठी जर आपण हा मसाला वापरला तर आपल्याला कुठलाच मसाला टाकण्याची गरज नाहीये। एवढा मस्त आपला हा कांदा लसण मसाला तयार झालेला आहे। कांदा लसण मसाल्याचा देखील व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल। 2 चमचे आपण यामध्ये कांदा लसण मसाला टाकलेला आहे। टमाट्याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। थोडासा मी यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। भाजलेल्या तिळाचं कूट टाकायचं आहे 1 चमचा। 2 ते 3 सेकंद आपल्याला टमाट्याला छान शिजून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपल्याला 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे। मग भाजीला घट्टपणा येण्यासाठी आपण या तिळाच्या कुटाचा आणि शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केलेला आहे। टमाट्याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आपले जे टमाटर आहे ते छान शिजलेलं आहे। यामधून आता तेल सुटत आहे। यामध्ये आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता। 1 ते 1.5 ग्लास मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण जे चिरून घेतलेले बटाटे आणि वाटाणे आहेत ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। भाजीला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे। छान शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही। यामधील जे बटाटे ते छान शिजलेले आहेत, बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे। एवढीच घट्ट आपल्याला ही भाजी तयार करायची आहे। तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया तशीच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।